श्री गुरु दत्तात्रय आणि उपस्थित मंडळी, आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे दत्तोत्सवाकरता आणि परस्पर सहवासासाठी या ठिकाणी जमलो आहोत. पण आज आपले अंतःकरण दुहेरी भावनांचे अनुभव घेत आहे. आपल्या राष्ट्रावर आलेल्या आपत्तीचा विसर पडलेला नाही. मानवी मनाची जादूच काही निराळी आहे. एकाच वेळी एक डोळा रडतो तर त्याच वेळी दुसरा डोळा हसत असतो. पंडित जवाहरलालजी नेहरू गेले हे परम दुःख, तर तुमचे सर्वांचे चेहरे पाहून मला व माझा चेहरा पाहून तुम्हाला सुख व समाधान वाटते. अशा प्रकारे एकाच वेळी सुख असताना दुःख आणि दुःख असताना सुख अनुभवास येते आहे. प्रयाग येथील गंगा जमुना यांचा संगम असलेले क्षेत्र असेच आहे. एकाच वेळी सुख आणि दुःख अनुभवण्याची लवचिकता आणि समर्थकता ही अशी आहे. तशीच प्रयाग येथील संगमाची काळी गोरी युती आहे, समवृत्ती आहे. गंगा ही धवल सुखाची प्रतीक, तर यमुना ही काळी सुखाची दुःखाची प्रतीक. मानवी मनात एकाच वेळी तार्किक आणि वास्तविक अनुभूती घेण्याचे सामर्थ्य परमेश्वराने दिलेले आहे, निर्माण केले आहे. तसेच प्रयागाच्या संगमाचे दृश्य आहे. एकाच वेळी एकीकडे दुःखप्राप्ती झाली तर त्याच वेळी दुसरीकडे सुखप्राप्ती होत असते. हे नेहमी माणसानं लक्षात ठेवावं, कधीच विसरू नये. परंतु असं असताना मानवी मन आपल्या संकल्पाप्रमाणे करून सुखाची अनुभूती घ्यावीची सोडून फक्त दुःखच अनुभवित असतो, तर ही त्याची चूक आहे. जीवनात एकसारखे दुःखाचे वा सुखाचे दोन्ही प्रवाह चालू असतात. असे असूनही मनुष्य सुख पाहावयास न मिळता केवळ दुःख पाहावयास मिळावे, हा केवळ मानवी चमत्कारच होय. हा असा माणसानं निर्माण केलेला चमत्कार पाहून त्या परमेश्वराला प्रश्न वा संदेह पडत असेल की या जगाचा उत्पादक आणि नियंता मी आहे की माणूस आहे. अर्थात केवळ दुःख भोगणाऱ्या माणसाची चूक होते. माणसास सुख लागावे, भोगावे असे सारखे वाटत असता आणि तशी प्रत्यक्ष प्रेरणा परमेश्वरानंच निर्माण केली असता, शिवाय जगात सुख आणि दुःख दोन्ही त्यानंच निर्माण केले असता, माणसास सुख लागू नये आणि केवळ दुःख अनुभवास यावे ही त्या परमेश्वराची इच्छा खास नाही. तो दयाळू परमेश्वर असं कधीच करणार नाही. व केवळ दुःख माणसाच्या वाटेला यावे म्हणून काही त्यानं हे जग निर्माण केले नाही. अशा वेळी असा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की जर देव दयाळू आहे तर त्यानं या जगात दुःख मुळातच का निर्माण केलं आहे? जगी सर्वसुखी असा कोण आहे अशी माणसाची अनुभूती काय म्हणून आणि अशी समजूत होते. सकृतदर्शनी बरोबर वाटत असले तरी समजूत विचारांती बरोबर नाही. कारण परमेश्वरानं या जगात आपण होऊन सुख वा दुःख या प्रकारचे काही निर्माण केलेले नाही. त्यानं माणसाच्या अंतःकरणात सुख आणि दुःख यांचा अनुभव करण्याची क्षमता निर्माण केली आहे. असे असता जेव्हा एखादा मनुष्य अधिक दुःख आहे असा अनुभव करतो, तेव्हा असे समजावे की याच्या ठिकाणी दुःख सहन करण्याची अधिक ताकद आहे. एरवी देवनिर्मिती पाहिली तर ती सुखाची व दुःखाची सारखीच दिसते. पंडित नेहरू वारले आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर प्रेतकळा नव्हती. मी तर काही प्रत्यक्ष पाहायला गेलो नव्हतो, परंतु वर्णन ऐकून सांगतो आहे. सर्व जगाची काळजी वाहून चिनी आक्रमण, पाकिस्तानचा माथेफिरूपणा, देशातील दारिद्र्य आणि अज्ञान, लोक एक ना दोन अनेक विपरीत प्रश्न आणि अनुभव येत असता या सर्व प्रश्नांच्या मध्ये मरण येऊनही चेहऱ्यावर प्रेतकळा नव्हती. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की असे असूनही त्यांची सुख भोगण्याचा दुर्दम्य इच्छा त्यांची होती. हेच होय. एवढ्या संकटांना तोंड देत त्यांनी आपली वृत्ती कशी सांभाळली असेल? नाहीतर सामान्य माणूस एखादं प्रमोशन नाही मिळालं वा एखादा रोग झाला वा अन्य काही सामान्य अडचणी आल्या तर दुःखी होऊन जातो, सर्व वेळ चिंतेत घालवतो. तेव्हा पंडित नेहरू आता वारले आहेत, आपणातून गेले आहेत. यामुळे तर आपली जबाबदारी वाढली आहे. भेकडाप्रमाणे रडत बसू नये. अशा प्रसंगी रडत बसणारा ईश्वरभक्त नव्हे. या उलट
ईश्वरावरच्या निष्ठेनं त्यानं आपली जबाबदारी ओळखून कर्तव्यबुद्धी ठेवावी, तरच तो माणूस म्हणण्यास योग्य ठरेल. जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून रडत बसणे ईश्वर भक्ताला शोभत नाही. उलट त्याने जबाबदाऱ्या आपण होऊन आपल्या खांद्यावर घ्यावयाच्या. ईश्वर निष्ठेवर हिंमत आणि ईर्ष्या धरावी. वीरोस्मी दत्त पितर, असं पितरांचं श्राद्ध झाल्यावर कृतकृत्यतेचे मंत्र आहेत. त्यात पितरांचे ऋण मी त्यांचे श्राद्ध करून त्यांना शोभेल असे वागूनच फेडीन व मी वीर झालो, धन्य झालो असा भाव आहे. सभा भरवून पंडित नेहरूंच्या आत्म्याला सद्गती मिळू दे अशी प्रार्थना करणे, ठराव पास करणे हे नाटकीपणाचे आहे, लज्जास्पद आहे. तसे करण्याचा आपला अधिकार नाही. आपण अगदी कप पदार्थ आणि सामान्य आहोत. तेव्हा आपण असली प्रार्थना केली तर कोण ऐकेल? तो देव तरी ऐकेल का? अर्थात अशा प्रसंगी आपण त्यांचे म्हणजे पंडित नेहरूजींचे गुण सद्गुण प्राप्त करून घेऊनच वागण्याची अहमहिका ठेवली पाहिजे. तशी प्रतिज्ञा केली पाहिजे, संकल्प केला पाहिजे. नेहरूजी गेले म्हणून दुःख वाटत असेल तर आपल्याच राष्ट्राला नव्हे उभ्या जगाला पुरेल एवढी विद्वत्ता मी मिळवीन अशी प्रतिज्ञा करा आणि जगाला पटवून द्या की आपण त्यांच्या प्रेमाला पात्र होतो. तसेच आपले त्यांच्यावर प्रेम होते. नवे हे आपल्या या कृतीनं दाखवलं जाणं शक्य आहे. ते तसे खरे करून दाखवण्याची वेळ आता आली आहे. इतिहास दाखवून देतो की रडव्या अंतःकरणाचे लोक राष्ट्राचे निर्माते होऊ शकत नाहीत. ते देशाचे आणि समाजाचे काही भले करू शकत नाहीत. मग जर रडवेपणानं राष्ट्राचे काम होऊ शकत नाही तर मग काय देवाचे काम रडवेपणानं होऊ शकेल? रडव्या अंतःकरणानं धाव घेतली तर अशांच्याकडे देवही पाठ फिरवतो, असा तुमचा अनुभव नाही का? भाग्यहीन रडवे टाहो फोडतात, परंतु देवास त्यांची करुणा येत नाही. पारनेरला पाण्याचा आणि अन्य वस्तूंचा दुष्काळ पडला, त्याला कल्पना आली का? भाग्यवान वाढतात, आपत्ती कायम आहे. रडवेपणा पुरुषार्थ विन्मुक्ता आणतो. रडवेपणानं देवाला शरण गेले तर वरदान मिळत नसतं, मिळणे शक्य नाही. रडवे अंतःकरण जगाच्या उपहासासच पात्र होते. वीरांनाच वरदान असतं व मिळतंही. तुकारामाच्या देवाचे दर्शन झाले ते काय अशा रडवेपणानं? देह जावो अथवा राहो अशा वृत्तीनं तुकारामानं देवाचं शरण्य पत्करलं, तेव्हाच देवानं त्यांना दर्शन दिलं. त्याने जगाकडून उपहास सहन केला, अन्य आपत्ती सहन केल्या. त्या काय रडवेपणानं भ्याडपणानं केल्या? देह जावो अथवा राहो अशी कणखर वृत्ती त्यानं शेवटपर्यंत ठेवली, म्हणूनच ते सदैव वैकुंठात गेले. आम्ही तर काय, पोरगा ऐकत नाही तेव्हा देवा उचल बाबा आता असं म्हणून यमाला हाक मारतो. त्याला फुरसत नाही म्हणून तो येत नाही, हेच बरं आहे. देवदर्शन देत नाही ही कुरकुर आपल्या करारीपणाच्या अभावी आहे. तुकारामानं निश्चयानं विठ्ठल विठ्ठल असं म्हणूनच देव त्यास भेटला. परमेश्वरानं आपणास बुद्धी दिली आहे, याबद्दल आपण त्याचे कृतज्ञ राहिले पाहिजे. आपणास अन्न वस्त्र मिळत नाही याबद्दल कारण देवाची अवकृपा नाही, तर यास कारण आपणच आहोत. आपणच आपल्या कृतीनं ही स्थिती निर्माण केली आहे आणि ही स्थिती सुधारण्याचा भार पंडित नेहरूंसारख्या थोर पुरुषांवर टाकून आपणच त्यांना अडकवलं व पर्यायानं आपणातून लवकर जाण्यास मार्ग मोकळा ठेवला. आपण त्यांच्यावर भार टाकून निष्क्रिय राहिलो. उगाच आता त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करण्याचे नाटक कशाला? आपण अनाथ झालो आहोत ही भावना दुर्बलतेचे लक्षण आहे. कोणाच्या जाण्याने आपण अनाथ होऊ नये. काळानुसार आवश्यक त्या गुणांचा आपण आश्रय केला तर आपण अनाथ न होता आपण सनाथ होऊ. पंडित नेहरूजी असताना आपण गाफील राहिलो हा आपला गाढवपणा झाला. ते हयात होते तोवर त्यांची आपण निंदा केली व ते गेल्यावर आता त्यांची तोंड भरून स्तुती करीत आहोत. असं करून आपण त्यांच्या हयातीत केलेल्या कारवायांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न अनाठाई करीत आहोत. वस्तुतः गांधीजी नेहरूजी यांच्यासारख्यांवरून जीव कुर्बान करण्याची हिंमत नव्हती व नाही. असं असताना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची तारीफ करणं हा शुद्ध दांभिकपणा आहे. मी कोणी पुढारी नाही वा राजकारणी नाही.
तरी देखील नेहरूंबद्दल मला अतिशय आदर आहे. याचे कारण चालू काळास अनुसरून ज्या गुणांची आवश्यकता होती ते गुण त्यांच्याजवळ होते. त्यांनी चुका केल्या असतील, नाही असं नाही, पण चुका झाल्या हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याजवळ होता. ते पूर्णपणे प्रापंचिक होते. प्रपंचात काही चुका झाल्या वा काही गुणांची कमतरता असली तरी चालते, परमार्थात ते चालत नाही. एका राष्ट्रपुरुषाचे गुण कितीही विपुल असले तरी त्या राष्ट्रास कायमचे पुरे पडत नसतात. त्यासाठी प्रत्येकजण गुणवान असणं अगत्याचे असते. आपण जर असेच अवगणी, ढोंगी, कर्तृत्वहीन राहिलो तर एकच काय, 100 नेहरूजी आले वा असले तरी ते राष्ट्राला आणि पर्यायानं आपल्याला वाचवू शकत नाहीत. राष्ट्रातील प्रत्येक शिपाई गुणवान, खंबीर असावा लागतो. एकच पुढारी तसा असून भागत नसते. तेव्हा पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर तरी आता सावध होऊन आपण गुणवान होण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. हेच आपलं कर्तव्य आहे. देवप्राप्तीसाठी तप करावायचं म्हटलं तर त्यासाठी आपल्या मालकीची जागा हवी असते. आपण तेथे बसल्यास कोणी उठ असं आपणास म्हणावयास नको असतं. आज आपणास राहावयास भाड्यानं जागा मिळवायची पंचाईत पडते, तर मालकीची जागा अनुष्ठानासाठी कशी मिळवायची? वैदिक शब्द अनुष्ठान आणि जप यात फरक आहे. अनुष्ठान करावयाचे म्हणजे एका ठिकाणी बसावयाचे असते व त्यासाठी तशा जागेची आवश्यकता असते. जपासाठी तशा जागेची आवश्यकता नसली तरी जप करण्यास व त्याची उपासना करण्यास जगावे लागतेच. आणि जगायचे म्हणजे जेवावे लागते. अर्थात परमार्थ करावायचा म्हटला तरी तीच साधनं लागतात की जी साधनं प्रपंच करावयास निघालो तरी आवश्यक असतात. प्रपंचात तरी साहेबास, बायकापुरांना खुश व समाधानी ठेवावं लागतं. तसंच परमार्थातही या प्रकारच्या गुणांची आवश्यकता असतेच. प्रसंगी प्रपंचात थोडी गुणांची कमतरता असली तरी चालते, परंतु परमार्थात ती खपत नाही. म्हणूनच प्रपंच करणे सापेक्षतः सोपे, तर परमार्थ करणे या दृष्टीनं कठीण आहे. सर्वत्र राष्ट्रवाद प्रचलित असता एकट्यानं आंतरराष्ट्रीयवादी असून भागत नाही. आंतरराष्ट्रीयवादाला मर्यादा आहे. हे व्यवहारात पंडित नेहरूंच्या लक्षात आले होते काय? तेव्हा या दृष्टीनं पंडित नेहरू सर्वगुणसंपन्न होते काय? त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत, पण ते नास्तिक होते. त्यांना परमार्थ करावायचा नव्हता, त्यामुळे त्यांचे थकले आणि त्यांचे धकले. पण जर आपणास परमार्थ करावायचा आहे तर आपण त्यांच्यापेक्षा कोकणभर, अगदी काकणभर अधिक सरस, अधिक गुणवान असावयास हवे आहे. परमार्थी मनुष्य हा जास्तीत जास्त गुणसंपन्न, धीट, कार्यक्षम असा आणि प्रापंचिकापेक्षा श्रेष्ठ असा असावा लागतो. तुम्ही इथे उभं राहून बोल म्हटलं तर बोलावयास तयार होत नाही, तर कर म्हटलं तर काय करायला तयार व्हाल? शक्य नाही. मी तुमचा गुरु आहे. महाराज, आमचा तुमच्यावर विश्वास आहे असं एकीकडे बोलण्यापुरतं तुम्ही म्हणत असता, परंतु वागणुकीत ते उतरत नाही. माझा तुमच्यावर आणि देवावर विश्वास आहे. पण साहेब, आताशा जरा रागीट झाला आहे, तेव्हा काय करावं असे म्हणणारे तुम्ही काय देवावर आणि माझ्यावर विश्वास असल्याचं लक्षण आहे? मी तुमच्या हिमतीची नेहमी परीक्षा पाहत असतो. ठराविक कार्यक्रमामुळे किंवा त्यावेळी जसे आपण शिस्तीत वागतो व वागू शकतो तसे कार्यक्रम नसतानाही आपणास नेहमी वागता आलं पाहिजे. काळाला ओळखून आणि काळालाच अनुसरून माणसास आपले शरीर तयार ठेवता आले पाहिजे. आपण पूर्वी शेतकीप्रधान संस्कृतीत आणि समाजव्यवस्थेत वाढलो आहोत, तेव्हा आपल्या सवयी त्याप्रमाणे पोचलेल्या आणि वाढलेल्या आहेत. परंतु आता आपण यंत्रयुगात जगत आहोत, तेव्हा या चालू काळाला अनुसरून आपल्या सवयी असावयास हव्या. नाही तर आपणास जागरण होऊ शकत नाही. पारण्याला आल्यावर काय वेळेवर चहाच मिळत नाही, त्यामुळे तर आपणाकडून काम होऊ शकत नाही. काय महाराज तर रात्रीच विषय सांगतात व आपणास जागरण होत नाही, मग कशाला इथे येतात? जागरण होऊ शकत नाही म्हणजे एवढी साधी गोष्ट होऊ शकत नाही, तर मग जगणं तरी कसं शक्य होईल? आजकाल महाराज म्हणवून घेण्यासाठी लागणारी लायकी देखील चालू काळाप्रमाणे असावयास हवी अशी स्थिती आहे.
हाती धरून जर शिष्य, उपासक आणि भक्त या श्रेणीनं आलेल्यांना जर वाटचाल करावयास न लावता आली तर फजिती होईल. तशी लायकी असेल तरच महाराज म्हणून राहतील. आपणास चालू काळानं वाढून आणलेली कामगिरी पार पाडण्यासाठी आपली सर्वतोपरी तयारी ठेवली पाहिजे. नाहीतर संधी चालून आली तरी त्याचा उपयोग होणार नाही. या माझ्या प्रवासात मी बरेच तरुण असे पाहिले आहेत की जे सैन्यात भरती झाल्यावर तेथे निभत नाही म्हणून घरी फिरत आले. कमिशन मिळाले, जास्त पगार मिळतो आहे म्हणून भरती झालेले. हे तेथे गेल्यावर जेव्हा शारीरिक आणि मानसिक लायकी त्यांच्या ठिकाणी नसल्याचं लक्षात आलं तेव्हा ते भराभर परत आले. हे असले लोक कसली देशसेवा, राष्ट्रसेवा वा समाजसेवा करणार? हे स्वार्थापोटी भरती झालेले असले नामर्द हे कसले देशाचे संरक्षण करणार? वीरवृत्तीनेच सैन्यात भरती झालं पाहिजे. पोट भरण्यासाठी सैन्यात भरती होणं ही काय आपली संस्कृती झाली? हा काय आपला धर्म आहे? हा कसला बुद्धिवाद? ही काय आपली प्रगती आहे की सुधारणा आहे? काय आहे? पाकिस्तानशी युद्ध करा असा नुसता ओरडा करावायचा आणि प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर मात्र पिछेहाट हा काय पुरुषार्थ झाला? हा असला राष्ट्रधर्म आमचा? मग देवधर्म वगैरे आम्ही काही आमच्या बुद्धीला पटत नाही असे म्हणणाऱ्यांना लपंडाव खेळता येतो. युद्ध आले असता सैन्य भरतीच्या वेळी दुःख असल्या भ्याडांना काय परमार्थ शिकवायचा? देह जावो अथवा राहो अशा निष्ठेनं परमार्थ करणारे तुकाराम महाराज कुठे आणि या जगातले आपण पळपुटे कुठे? देव बुद्धीला पटत नाही म्हणून आपण असतो नको, पण मग आपण आपल्या बुद्धीला पटलेलं तरी किती आपण आचरणात आणतो? पोट भरण्यासाठी सैन्यात भरती होता हे पाहून असल्या भ्याडांना परमार्थ शिकवण्यास निघालेले आपण महाराज होत आहे असे वाटल्याशिवाय मला राहिले नाही. काळानं आपल्यासमोर कर्तव्य वाढून आणलेलं आहे. राष्ट्राकरता जीव द्यावयास तयार असावं. चीन, पाक या देशांशी टक्कर द्यावीची आहे. त्यासाठी आवश्यक असलेले मनोधैर्य, प्रामाणिकपणा, निर्भयता इत्यादी गुणांची आवश्यकता आहे. केवळ शस्त्रे आणि दारुगोळा यांनी ते काम होणार नाही. संस्कृती कात्रीत सापडली आहे म्हणून प्राणपणाला लावून तिचे संरक्षण करावयास हवी अशी कोणाची धारणा आहे? त्याचप्रमाणे परमार्थ करावयास निघालेल्या माणसाचे आहे. तुम्ही सर्वजण येथे परमार्थ करावयास निघालेले आहात म्हणून सांगतो की परमार्थ हा जिवंत माणसाकरता आहे, मेलेल्या माणसाकरता नाही. कल्याण व्हावायचे ते जिवंत माणसांचेच, मरणोत्तर नाही. तसेच देव दिसतो तोही जिवंत माणसास, जिवंतपणी, मेल्यानंतर नाही. तसंच चालू काळामध्ये कलियुगात शिष्यांच्या मतानुसार गुरु वागतात. हे असले गुरु शिष्यांच्या मते चांगले समजले जातात. पण मला तुमची तारीफ करायची नाही. लोकनायक अणे यांनी माझ्या संपर्क या पुस्तकास प्रस्तावना म्हणून पुरस्कार लिहून दिला. तो काही त्यांचा व माझा पूर्वपरिचय आहे म्हणून नव्हे. मी त्यांना इसवी सन 1936 साली मी 20 वर्षाचा असताना प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्यानंतर त्यांची व माझी आज पावेतो गाठभेट देखील झालेली नाही. त्यांना माझा चेहरा देखील माहिती नसताना माझा ग्रंथ वाचून त्यांनी पुरस्कार दिला आहे. ग्रंथ वाचूनच आजच्या काळाला अनुकूल आणि हवा तसा विचार त्या ग्रंथात त्यांना आढळला म्हणूनच त्यांनी तसं लिहिलं आहे. चालू काळास आवश्यक असा विचार श्रीयुत अण्यांना त्यात सापडला व त्यांनी मला या पुस्तकाला पुरस्कार केला. हे माझे भाग्य आहे. देवाच्या कृपेनंच मला तसा विचार सुचला आहे व मी या ग्रंथात तो घातला आहे. आमच्या काळाला पुरा पडेल असा तो विचार आहे. आजच्या काळाला तो पूर्ण पडू शकेल. फार थोड्या लोकांना तो कळेल. त्यातील मर्म समजून घेण्यासाठी तुम्ही लोकांनी तो वाचावा, पुन्हा वाचावा. मला या 6 महिन्यांच्या प्रवासात माझे शिष्य हे आपले ग्रंथ नियमित वाचताना फार थोडे आढळले. इतर जागेत मात्र बरेच जण नुसते ग्रंथ वाचत नाहीत तर अभ्यासत आहेत. तुम्ही ते ग्रंथ वाचत नाहीत हे चांगलं नाही. त्यामुळे माझे प्रयास फुकट गेल्यासारखे होते व तसे होईलही. आजच्या काळाला पुरतील असे विचार देवानं मला दिले ते मी तुमच्यापुढे ठेवीत आहे. मी डोके तर तुम्ही हातपाय असे असताना तुम्हीच ते विचार आत्मसात करीत नाहीत हे दुर्भाग्यच म्हणावायचे. आज आपले राष्ट्र विचारांची उसनवारी करण्यासाठी बाहेर पडत आहे, बाहेर जात आहे.
ते थांबून बाहेरचे लोक आपणाकडे यावयास पाहिजे. अर्थात तसे आम्ही आहोत हे आम्हीच जगास पटवून देण्या इतके समर्थ असले पाहिजे. गुरुतुल्य व्हावयास पाहिजे. गुरु दत्तात्रेयास साक्ष ठेवून हे बोलत आहे. दगडाची मूर्ती समोर आहे असं समजून थोडंच बोललो आहे. आज 10 वर्षापासून जे तुम्हास मी सांगत आलो आहे त्यातलं शब्द माझ्या लक्षात आहे. परीक्षा घ्यावी तर माझी, परंतु माझ्या शिष्यांना मात्र तो शब्द पाठ नाही, त्यांच्या लक्षात नाही. विस्मरणासाठी मी सांगत नाही अथवा माझी बढाई सांगत नाही, परंतु शिष्यांना करावयाचा उपदेश साक्षेपाने मी करीत असता तुम्ही शिष्य लोक मात्र तो गमती खातर ऐकून सोयीस्करपणे विसरून जाता. हे माझे तुमच्या गुरुचे दुःख आहे. ते तुम्ही विसरता व तसे आचरणात आणण्याची कुचराई करता. म्हणूनच तुम्ही दुबळे, बुजरे, लाजरे असे राहता. हे अतिशय चूक आहे आणि प्रसंगी मलाही लाज आणणार आहे. तेव्हा मी सांगतो ते पूर्णपणे लक्षात ठेवून त्यावर वागण्याचा प्रयत्न करा. पूर्णवादाकडे वाटचाल करा, अपूर्णवाद जगू नका. मी काही जाडजूड असे न्यायघटित सिद्धांत अथवा न्यायशास्त्राचे ग्रंथ तुमच्या हातात दिलेले नाही की त्यांचा तुम्हाला भार व्हावा. चालू काळाला अनुसरून जे अमर अक्षर असे आहे तेच मी तुम्हाला पेलेल अशा भाषेत सांगितले आहे. या दृष्टीनं विचार केला तर आचार्य हे फार भाग्यवान होते, कारण त्यांना त्यांच्या अनुयायांमध्ये पुरुषार्थी फार भेटले. तसे शिष्य आणि अनुयायी आचार्यांना भेटले, म्हणूनच आज पावेतो त्यांचा विचार जगात टिकून आहे. आचार्य केवळ तत्त्वज्ञ नव्हते, त्यांच्या तत्त्वविचाराचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या अनुयायांनीच चिकाटीनं केला. तेव्हाच तो विचार सर्वत्र पसरला. त्या काळाला अनुसरून संन्यासाचा त्यांनी पुरस्कार आणि प्रचार केला. तो सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचला. संन्यासाचा विपरीत अर्थ लोकांच्या डोक्यात आहे. संन्यास म्हणजे परमार्थहीनता नव्हे हे त्यांच्या लक्षात येत नाही. केव्हा कर्म सोडल्यानं कार्य होतं तर केव्हा कर्म केल्यानं कार्य होतं. अर्थात केव्हा ते सोडावे म्हणजे संन्यास करावा आणि केव्हा ते अंगीकारावे लागते आणि केव्हा काय करावे याचे तारतम्य आहे. म्हणूनच गीतेत भगवंतानं अर्जुनास योग हा कर्मसुकौशलम असं सांगितलं आहे. कर्म करण्याची कुशलता महत्त्वाची आहे. कर्म केव्हा करावे केव्हा करू नये अथवा टाकून द्यावे हे ठरवणं आपल्या हातात नसतं. काळ ते ठरवित असतो. आपणासमोर वाढून येईल त्याप्रमाणे आपणास प्रसंगवशात कधी संन्यास तर कधी कर्मयोग हे अनुसरावे लागतात, अंगीकारावे लागतात. या दोन्हीपैकी कोणते म्हणजे संन्यास की कर्मयोग श्रेष्ठ आहे हा वादच नाही. तो वाद मुळीच महत्त्वाचाही नाही. कोणत्या साधनांनी आपले प्राप्तव्य प्राप्त करून घ्यावायचे हे ठरवणे मानवी शक्तीच्या पलीकडचे आहे. ते कालसापेक्ष असते. अर्थात कोणत्या काळात आणि कोणत्या वेळी वा कोणत्या प्रसंगी कोणत्या साधनाचा उपयोग करावायचा एवढाच तारतम्याचा भाग असतो. परंतु मूलतः ते काळसापेक्ष आहे. ऐच्छिक व कायम ठरवून ठेवलेलं नाही व तसं ते असूही शकत नाही. संन्यासालाही लाजवील अशी आजची आपली अपरिग्रहता आहे. पूर्वीच्या काळी अपरिग्रही म्हणून प्रसिद्ध असलेल्या संन्यासाजवळ दंड, कमंडलू अथवा तुंबा या गोष्टी आवश्यक म्हणून असत. दंडाचा उपयोग संन्यासास आपल्या संरक्षणापुरता करता येत असे आणि तुंबा सहज रिकामा फिरवला तरी तो भरत असे. आज आपण स्वसंरक्षणक्षम तरी आहोत काय? आणि पोट भरण्यासाठी जर तुंबा फिरवला तर आजच्या काळात तो भरेल काय? आपण कर्मयोगाच्या गोष्टी तोंडानं बोलतो. संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ असे म्हणत राहिल्यानं संन्यासाजवळ असलेला दंडही गेला. दंड गेला की स्वसंरक्षण क्षमता गेली, आत्मविश्वास गेला. भूक लागली असता पोटभर खावयास मिळेल अशी स्थिती राहिली नाही. पोटही रिकामे झाले. संन्यासी एका ठिकाणी राहत नसत. आपणास राहावयास आज एका ठिकाणीही जागा मिळत नाही तर अनेक ठिकाणी जागा मिळणं कसं शक्य आहे? आपण मात्र कर्मयोगाची बडबड करतो. भूक लागली तर एक वेळ पोट भरण्याची देखील पंचाईत. मग अशा स्थितीत आपण पुरुषार्थी की तो पूर्वीच्या काळातील संन्यासी पुरुषार्थी? आपल्या शिष्यांना आपण आतापर्यंत जेवढं सांगितलं त्यापेक्षा अधिक सांगणं आवश्यक आहे याची जाणीव असल्यानं मरणोन्मुख अवस्था असूनही संपर्क लिहून झाला. म्हणजे विचार संपले आहेत असे नाही.
परंतु आपण ज्या लोकांचे गुरुपण पत्करले आहे त्यांना काळाच्या दृष्टीनं उपयोगी पडेल असे विचार आणि ज्ञान देण्याची जबाबदारी आपणावर आहे असे मला चांगलेच जाणवले. आपल्या शिष्यात कमीपणा राहणं योग्य नव्हे. अशातच जर आपणावर काळाची झडप आली आणि पडली तर ते अर्धवट राहून जातील या जाणीवेनं मी ग्रंथ लिहून पुरा केला. या संकल्पावर सत्यसंकल्पासाठी देवानं कृपा केली म्हणून ते लिहून घेणं शक्य झालं. मी जिवंत राहून प्रकाशित पुस्तक पाहण्याचं समाधान लाभलं खरं, परंतु मी आता पुष्कळ हिंडलो तेव्हा गुरुनिष्ठा आणि गुरुची शिकवण प्रामाणिकपणे आचरणात आणण्याची पराकाष्ठा कमी दिसली. त्यामुळे आता ग्रंथ हातात देऊन तरी त्याची कदर हे करतील का असा संभ्रम माझ्या मनात आहे. हा असा संभ्रम 10 वर्षानंतरही राहिला वा राहावा हेच 10 वर्षाचे तपाचे फळ आहे काय. इतर जनता तर दूर राहो पण आपल्या शिष्यांबद्दल ही शंका येते. हे मनात भेडसावते. हा काय गुरु शिष्याचा व्यवहार झाला. तुमच्यासाठी रागाचा पत्कर केला. तुम्ही गुणवान व्हावे म्हणून ना, विद्वान व्हावे व तसे म्हणवून घ्यावे यासाठी नाही. तसा माझा स्वभावही नाही. पूर्वी मी रागवत नव्हतो, पण तुम्ही मला तसं करावयास भाग पाडलं. तसं करूनही शिष्यात फरक पडत नाही हे दुर्दैव आहे. परिस्थिती पाहिल्यानं हा संदेह मला निर्माण होतो. जगाच्या कल्याणाच्या दृष्टीनं बोलतो आहे. पंडित नेहरू गेले म्हणून नुसते रडत बसण्याची वेळ नाही. लोकमान्यांचे पिढीतील श्री अणे हे अनुभवी असल्यानं त्यांनी स्वानुभूतीनंच माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. हेच त्याचं उदाहरण आहे. हे मी तुम्हाला अंतःकरणातल्या दुःखानं सांगत आहे. दासबोध ज्ञानेश्वरीप्रमाणे हे काही ओवीबद्ध नाही अथवा ही काही पोथी नाही असं समजून मूर्खपणानं टाकून देऊ नका. मी 10 वर्षांचा महाराज आहे. काळाला पुरे पडण्याचे सामर्थ्य नसेल तर उपासना काय कामाची. आपला नादानपणा पाहून देव काळ बदलील असं वाटतं तुम्हाला. कदापिही बदलणार नाही. अथवा असल्या स्थितीत तुम्हास देव भेटेल असे तरी वाटते का तुम्हाला. तुमच्यापेक्षा मी देवाला अधिक ओळखतो. तेव्हा त्याला तुमच्याबद्दल कळकळ उत्पन्न व्हावी याला कारण काय. तुम्ही आपल्या पोराबाळांच्या कल्याणाकरता का होईना आहात तसे राहू नका. हिमतीचे, धैर्याचे, विश्वासाचे नेते व्हा, प्रबळ व्हा. आपल्या पुढाऱ्यांना नावे ठेवून वा त्यांच्या चुका काढून तुम्ही मोठे होणार नाही. आपल्या नामर्दुतीला किंवा वैराग्याचा रंग फासू नका. आपणास फक्त देव हवा आहे, बाकी काय नको आहे असं म्हणणं अथवा तशी समजूत करून घेणं चूक आहे. घरदार, संपत्ती, संतती सर्व काही हवं आहे. नुसता देव नको आहे. राहावयास घर पाहिजे, मग ते मालकीचे असो की भाड्याचे घर असो. घर पाहिजे, परंतु उपासना करून भाड्याचं घर का मागता. काळातला बदल लक्षात घ्या. आपणाला देवाची कृपा प्राप्त व्हावी अशी पात्रता आहे की नाही याचा विचार करा. गाफील राहू नका. देवाच्या प्राप्तीसाठी हे सांगत असता मला तर्काचा मद नाही, पांडित्याचा अभिमानही नाही, त्यात शहाणपणा नाही. तर हे शब्द तपानं, अंतःकरणाच्या तळमळीनं, परमेश्वर साक्षीनं आणि प्रामाणिकपणानं बोलतो आहे आणि त्याच साक्षेपानं लिहिलेलं आहे. त्यातला शब्दांशब्द बोलतो तो विसरण्यासाठी बोलत नाही. नेहरू गेले तरी आपला हा उत्सव आहेच. मी गुरु आहेच. श्री दत्त उपासनेचे व्रत आपण या प्रसंगी घेतलेलं आहे. तेव्हा त्यांना स्मरून काळाच्या जाणीवेनं जे सांगायचं होतं ते सांगितलं. वाटल्यास कदर करा, वाटल्यास टाकून द्या, वाटल्यास विसरा, वाटल्यास लक्षात ठेवा. या आपल्या उत्सवाचे महत्त्व काय आहे तुम्हास कळणार नाही. त्यासंबंधीचा साक्षेप तुम्हास नाही. जो मनुष्य आपल्या जीवनात साक्षेपानं जगेल त्यासच हे कळू शकेल. जो मनुष्य आपल्या मात्यापित्याशी, देवाशी कृतज्ञ राहील तोच साक्षेपी होऊ शकेल. जो पितरांशी कृतज्ञ राहू शकत नाही तो काय देवाशी कृतज्ञ राहू शकतो. आईशी कृतज्ञ राहू शकतो वा राहतो तोच जगन्यत्याशी कृतज्ञ राहू शकतो. देव तसे काही सांगत नाही, पण माणूस कसा वागतो हे तर ओळखतो. असं आईचं नसतं. ती पाचते तशी बोलते. आपली सुधारणा व्हावी म्हणून प्रसंगी जे जे सर्व करावे लागेल ते ती करते. म्हणूनच आई देवापेक्षा मोठी आहे असं म्हणतात. न मातु परदैवतम असं स्मृतिवचन व मातृदेवो भव हे श्रुतिवचन याचंच निदर्शक आहे. देवानं निर्माण केलेल्या प्राणवायूवरच आपण जगतो, पण मात्र तो सांगत नाही, बोलत नाही. पितरांचे महत्त्व याचसाठी आहे. त्यांचे स्मरण उपकारक असते.
मंगल कार्यातसुद्धा नांदी श्राद्ध असते व श्राद्ध असूनही ते मंगल समजलं जातं. त्याचाच अर्थ असा की पितरांना विसरून कोणतंच कार्य नाही. मग पितरांना विसरून देशभक्ती ही देशभक्ती कशी होईल किंवा देवभक्ती तरी कशी होईल? हे तुम्हाच कोडं आहे, पण मला ते कोडं नाही. तुमचे जे व्रत आहे ते माझे व्रत नाही, मात्र माझे जे व्रत आहे ते तुमचे व्रत आहे. जुनेच सांगत आहे, पण फक्त नव्या शब्दात सांगत आहे. लक्षात ठेवा, जो आपल्या जवळच्या बापाशी कृतज्ञ राहू शकत नाही तो पंजाशी अथवा लांबच्या पितरांशी कृतज्ञ कसा राहू शकेल? आपण बोलून जगाला फसवू शकू असं वाटतं तुम्हाला? आपण चीनला फसवू शकलो नाही, त्यानं मात्र आपण बरोबर ओळखलं. राष्ट्रभक्ती, देशभक्ती, समाजसेवा, संस्कृतीची सेवा, ऐतिहासिक परंपरा अशा नुसत्या आपण वल्गना करतो, पण त्यांच्या संरक्षणासाठी आपण प्रत्यक्ष काय करीत आहोत हेच नेमके चीननं ओळखलं आणि आपणावर चाल केली. तुम्ही वल्गना करता ती फोल वल्गनाच आहे, जगाला कळते हे लक्षात घ्यावे म्हणूनच चीननं तुमची पत ओळखली. शहाणे जग तुम्ही कोठे आणि कसे आहात हे ओळखते. आमच्या अध्यात्म श्रेष्ठ आहे अशा नुसत्या शब्दांच्या वावड्या नकोत, त्यानं जग फसणार नाही. तुमचे तुम्ही मात्र फसाल. तुमच्या हितासाठी मायेनं सांगितलं आहे, विसरू नका. तुम्ही विसरावे म्हणून बोलत नाही. ग्रंथ छापून तयार झाला, विकला गेला की झालं, आता आपण मोकळे असं समजू नका. ग्रंथ प्रकाशन महत्त्वाचे नसून तो विचार आचरणात आणीपर्यंत त्याचे महत्त्व आहे, आणि तसे होईपर्यंत दोघांनाही मोक्ष नाही. परमेश्वरानं दिलेले आयुष्य संपले तर मला पुन्हा तुमच्याकरता आयुष्य मागून घ्यावे लागेल व पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तुम्ही वागला नाहीत तर मला मोक्ष नाही. मग तुम्हाला कुठला? गुरु आणि शिष्यांमधला व्यवहार अपूर्ण आणि खोटा राहू नये अशी श्री गुरु दत्तात्रेय प्रार्थना करून गंगा यमुनेच्या संगमात गुप्त सरस्वती ही मिळो व सर्वजण पुनीत होवोत असं मागणं मागून हे प्रवचन संपवतो. श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपल्याला अभिवाचन आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.